ओम पहिला बॉल अनिकेत साडी आणि पहिलाच बॉल या ठिकाणी अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. अनिकेत चव्हाण अंड्या आणि अक्षय पुजारी पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येतोय. ओहो प्रचंड वेग. दुसरा बॉल पहा काय हाताळलाय ओम यांनी. ही ओळख आहे या खेळाडूची. हाच गोलंदाज या अभ्युदय नगरात प्रत्येक स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर असू दे, बेस्ट बॉलर असू दे किंवा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील घेत असतो. तोच ओम मात्र गोलंदाजीसाठी आलाय. आणि सगळ्यात महागडा खेळाडू सगळ्यात महागड्या गाडीमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 3.25 लाख पॉइंट्स या खेळाडूवरती खर्च केले होते. संघ मालक सागर ढोले यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एकाच खेळाडूसाठी एवढ्या मोठ्या आपण पाहिलं तर पॉइंट्स खर्च केले होते सागर ढोले यांनी. ओम म्हणजे सल्या. पुढचा बॉल प्रचंड वेग. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक धाव घेतली आहे. धाव संख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 3 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावरती झाल्या. डावखुरा गोलंदाज चर्चेचा विषय बनलाय या अभ्युदय नगरात. कित्येक स्पर्धा याच खेळाडूने गाजवल्या आहेत. सगळ्यात महागडा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेतील ओम. ओहो उलटा बॉल हाताळलाय पहा. ही ओळख आहे, ही खासियत आहे, ही कला आहे आणि कलात्मक पद्धतीने हाताळलेला चेंडू अक्षयला कळाला देखील नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय समोरच्या अँगलने ही क्षणचित्र टिपली गेलेत. उलटा बॉल. काय बॉल हाताळलाय पहा. फलंदाजांना चान्सच नव्हता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओम साळवी. येल्लो आर्मी आपण पाहतोय समोर. सागरजी डोले यांचा संघ. समोर जर आपण पाहिलं तर रेड आर्मी. शेवटचा बॉल. मनगटाचा पुरेपूर वापर केला अक्षय पुजारी यांनी. एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्या आहेत ओम साळवी यांनी. आणि एक विशेष पारितोषिक आले दिनेशजी वाघ यांच्याकडून. ओम साळवी याच्यासाठी विशेष पारितोषिक असणार आहे. 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक ओम साळवी यांना दिलं जाईल. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचंय दिनेशजी वाघ यांच्याकडून. हा यस. आजच्या दिवसातील, आजच्या रजनीमधील, पहिल्या दिवसातील, पहिल्या रजनीमधील, पहिल्या षटकातील अगदी कमी धावा दिल्यात या गोलंदाजाने. हाच महागडा खेळाडू ओम साळवी. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अथर्व ढोले आलेत. अक्षय पुजारी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय पहिल्या रजनीमध्ये. पहिला बॉल सोडून दिलाय आणि पहिलाच बॉल काय हाताळलाय पहा. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येतोय. टाळ्यांचा कडकडाट, चिट्यांची बरसात. ओ यावेळेला बॅटची कडा. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळला या गोलंदाजाने. अथर्व ढोले. पुढचा बॉल पुढे आलेत. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तोपर्यंत धाव देखील पूर्ण केली आहे. एक या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5. युवा उद्योन्मुख खेळाडू अथर्व ढोले ओरम क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत. अथर्व यावेळेला उलटा फटका. क्लीन बोल्ड. यस्त्या उद्ध्वस्त आणि फलंदाज अनिकेत चव्हाण अंड्या आउट. विकेट. काय बॉल हाताळलाय पहा. उलटा फटका खेळायचा होता. अनिकेत चव्हाण यांचा फटका फसलाय. बॉल जाऊन यस्त्यांवर आदळलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद.
प्रत्येक अँगलने ही क्षणचित्र टिपली गेलेत ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. सरळ असू दे, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर राईट साईडला एक कॅमेरा आहे, लेफ्ट साईडला एक कॅमेरा आहे, म्हणजे तब्बल 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आहे ट्रोलिंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर आहेत बल्ला सिंग. पुढचा बॉल देखील आपण जर पाहिलं तर आता मात्र बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, रन मिळेल 1. आणि आणखीन एक विशेष पारितोषिक आलंय अथर्व ढोले यांच्यासाठी. प्रज्योत सावंत यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचा पारितोषिक अथर्व ढोले यांना दिला जाईल. बक्षिसांचा पाऊस पाडला जातोय या शेवटच्या मॅचवर. पहिली रजनी. प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय या संपूर्ण स्पर्धेला. आणखीन एक निर्धाव येतोय बॉल. पहा काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 501 रुपये रोख रकमेचा पारितोषिक दिनेजी वाघ यांच्याकडून अथर्व ढोले यांना दिला जाईल. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय या शेवटच्या मॅचवर. प्रज्योजी सावंत यांच्याकडून देखील 1001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल अथर्व ढोले यांना. षटक क्रमांक 3 चा खेळ. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत ओम साळवी. आणि आजच्या संपूर्ण दिवसातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरलाय, कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या त्याने 2च धावा खर्च केल्या आणि विकेट देखील पटकावली. नाव आहे अथर्व ढोले. ओम साळवी. आणि जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 तळत असताना आपण पाहतोय ओम साळवी यांना पहिला बॉल आपण पाहिलं तर वाईट बॉल हाताळला होता. तदनंतर मात्र 1 धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. ओ प्रचंड वेग. आणखीन एक निर्धाव चेंडू. ओम साळवी का या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. आज मात्र प्रेक्षक तोच प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर देखील पडला असेल, कारण त्याची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं जर आपण पाहिलं तर संपूर्ण रजनीमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात कमी धावा या गोलंदाजाने खर्च केल्या, त्यामध्ये 4. आणि तिसरं षटक देखील ओम साळवी झालेत गोलंदाजीसाठी. प्रचंड वेग. आणखीन एक निर्धाव चेंडू. हा बॉल फलंदाजाला कळला देखील नव्हता. रात्रीचं सत्र, शेवटची मॅच, पहिली रजनी या स्पर्धेची, शेवटचा सामना अक्षरशः गजबजून होताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे ओम साळवी. आणखीन एक निर्धाव चेंडू. यावेळेला फलंदाज बाद. दडपण, दबाव निर्माण झालाय. बल्ला सिंग विकेट. फलंदाज बाद. टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांची बरसात होताना पाहायला मिळते, कारण म्हणजे ओम साळवी संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू. रुबाबदार एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आणि हाच खेळाडू चर्चेचा विषय देखील बनलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बल्ला सिंग यांची विकेट आणि बल्ला सिंग मात्र माघारी परतले. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. नवीन बॅटर आहेत रवींद्र म्हणजेच नाना. क्रिकेटचा महासंग्राम. 3:34 ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत. त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. काही प्रेक्षक आपल्या समवेत मैदानात देखील जुडलेत. या देखील प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. 121 प्रेक्षक आतापर्यंत आमच्या समवेत लाईव्ह जुडलेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जातो मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल. यावेळेला आता मात्र वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव. हो प्रचंड वेग होता याही बॉलवर आणि आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 10 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. ओम साळवी. ओहो गॅप शोधून काढलाय. अक्षय पुजारी ब्रँडेड स्ट्रोक. 4 धावा. येतोय चौकार.
म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 14. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी ऋतिक जयस्वाल यांना आमंत्रित केलं गेलंय आणि आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक इनिंग मध्ये टोटल 2 पॉवर प्ले दिले जात आहेत. पहिलं जर षटक आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि एक म्हणजे उर्वरित 4 षटकांमध्ये फलंदाज चॉईस करू शकतात. आणखीन एक पॉवर प्ले असणार आहे. आता मात्र हे पॉवर प्लेचं षटक उर्वरित 12 बॉल अजूनही बाकी आहे तेव्हा पहिल्या डावात येईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये एकूण 14 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 12 बॉल मध्ये किती धावा येतील कारण हे पॉवर प्लेचं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ऋतिक जयस्वाल. पहिला बॉल. हो 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 काय प्रयत्न केला होता पहा ऋतिक जयस्वाल. या ऋतिक जयस्वालने ऋतिक रोशनची देखील आठवण करून दिली. स्टंटमॅन ऋतिक रोशन आणि आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत ऋतिक जयस्वाल. सोडून दिलेला हा बॉल वाईट बॉल पंच घोषित करतायत आणि अतिरिक्त धाव देखील टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय आणि म्हणजेच एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. वीस धावा धावफलकावरती झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे ऋतिक जयस्वाल यांचं. चांगला बॉल गॅप मध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न नाना यांनी केलाय. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धावफलकावरती 21 या आकड्यावर. अक्षय पुजारी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय रवींद्र नाना यांना. पुढचा बॉल पुढे होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण देखील केली. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 22 या आकड्यावर. पुढचा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील. आणखीन एक धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. हो चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळाला आणि विकेट मात्र आली आहे. रवींद्र नाना माघारी परततील. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी पल्लव दांडेकर यांना आमंत्रित केलं गेलंय हे 6 बॉल हाताळण्यासाठी. प्रतीक आलेत नवीन बॅटर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील.
शेवटचे 6 बॉल. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव. अनिरुद्ध शिंदे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये आले. त्यांच्या बॅट मधून एक धाव देखील आली आहे. अक्षय पुजारी आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत. पल्लव दांडेकर षटक क्रमांक 5 हाताळत असताना त्यांना आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॉलर आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय हे शेवटचे षटक हाताळण्यासाठी. पुढचा बॉल सरळ फटका खेळलाय आणि यावेळेला ओव्हरथ्रो जरूर पाहायला मिळाला. तोपर्यंत धाव देखील पूर्ण केली. एक धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27 27 धावा धाव फलकावरती झाल्यात. हो पुढचा बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय आणि अतिरिक्त धाव धावसंख्या जर आता आपण पाहिली तर एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 28 या आकड्यावर. यावेळेला देखील पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 29 ऑन बोर्ड. पुढचा बॉल सरळ फटका खेळला जरूर होता. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण केले पहा. 3 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी आणि हे करणं गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आहे ना. ही स्पर्धा आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे. म्हणूनच की काय प्रत्येक खेळाडू आज मात्र मेहनत घेतोय. ओहो यावेळेला देखील आणखीन एक वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. अतिरिक्त धावा खूप साऱ्या आल्यात या षटकामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 31. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही धाव घेत असताना आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. अथर्व आलेत. अथर्व परब. ओहो काय बॉल हाताळलाय. दांडी गुल केली आहे. पल्लव दांडेकरने केली आहे दांडी गुल. फलंदाज बाद. पहा प्रचंड वेग होता आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर यष्टनवर जाऊन आदळलाय. विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. रोहित. शेवटचा बॉल रोहित फलंदाजीसाठी. 1 टू गो. पल्लव दांडेकर. वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव.
खूप साऱ्या एक्स्ट्राच्या धावा आल्या या षटकामध्ये. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 33. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. म्हणजे आजच्या रजनीमधील जर आपण पाहिलं तर 33 धावा धाव फलकावरती झाले. 34 धावांची गरज आहे. तीस बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. चला सलामीवीर फलंदाज ओम साळवी आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर गौरव पाटकर. 30 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. ओम साळवी आणि गौरव पाटकर ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेत. काय होणार हा शेवटचा सामना पहिल्या रजनीतील जिंकणार कोण हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडलाय. कारण 30 बॉल मध्ये अवघ्या 34 धावांची गरज आहे. लक्ष्य छोटं आहे पण हे लक्ष्य देखील रोखलं जाऊ शकतं. 30 बॉल 34 धावांची गरज. अथर्व परब आलेत पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गौरव आणि त्याच्या समवेत ओम. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अथर्व परब. तीस मध्ये 34 करायचे आहेत. पहिलाच बॉल ढकलल्या बॉलला हलक्या हाताने आणि या बॉलवर एक धाव पूर्ण देखील केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 29 बॉल आणि 29 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असणार आहे. ओम साळवी डावखुरा फलंदाज. ओहो चांगला बॉल आहे. हो हो क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण केले पहा अथर्व परब. आज पडले तरी चालतील पण हा सामना जिंकायचा आहे. ही विकेट महत्वाची आहे. तोच विचार मात्र त्यांनी देखील केलाय. पहा काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्लो मोशन रोलिंग स्पोर्टच्या माध्यमाते आपण पाहतोय ही सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत. डॉट बॉल आलाय ओम साळवी स्ट्रायकिंग एंडला. सगळ्यात महागडा खेळाडू APL 2025 पहिल्या पर्वातील तो ओम साळवी स्ट्रायकिंग एंडला आहे. आणि लुगडे देखील ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हो, चांगला फटका यावेळेला टॅप केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार 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 पार. 4 चौकार. ओम साळवी त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय चौकार आलाय. ही ओळख आहे आणि म्हणूनच की काय हा संपूर्ण स्पर्धेतील महागडा खेळाडू का ठरलाय त्याचं उदाहरण म्हणजे ओम साळवीची बॅटिंग आणि गोलंदाजी पाहायला मिळते. सोडलेला हा बॉल पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. हो पुढे आलेत. हो 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 यावेळेला बल्ला सिंग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते जरूर पण एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 7 या आकड्यावर. हो हो चांगला बॉल होता पण चेंडूला सन्मान देखील दिला गौरव यांनी आणि एक धाव पूर्ण देखील केली. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 8 या आकड्यावर. ओहो यावेळेला सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव 9 धावा धाव फलकावरती झालेत. ओ यावेळेला देखील आणखीन एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव 10 धावा धाव फलकावरती. आणखीन 24 धावांची गरज आहे. ओ समोर सरळ बॉल जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. शेवटच्या बॉल वरती चौकार ओम साळवीच्या बॅट मधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14. चला विचार विनिमय करू नका जास्त वेळ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रोहित आलेत. 24 बॉल मध्ये 20 धावांची गरज. चोवीस बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले ओम साळवीच्या बॅट मधून आणि त्याला साथ देतोय गौरव पाटकर. वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 15 या आकड्यावर. आकाश निरे आपण पाहतोय मॅचचा आनंद घेतायत. ओहो यावेळेला देखील आता मात्र चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. रोहितचा पुढचा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रवींद्र यांचं. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली गेली आहे.
धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 16. आणखीन 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, सोडून दिलेला हा बॉल, व्हाईट बॉल आणखीन एक येतोय. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर चाललाय त्या ठिकाणी 4 धावांसाठी, म्हणजेच एकूण 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आणखीन एक चौकार ओम साळवी यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि अनिलजी उगले आपण पाहतोय स्वतः देखील दिग्गज पंच आहेत आणि आज मात्र आपण पाहतोय APL चा आनंद घेत आहेत. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. हो, चांगला बॉल आणि फलंदाज देखील बीट झाले होते. यष्टीरक्षक देखील बीट झाले. तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे 1. बाईच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 23 या आकड्यावर. आणखीन 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल देखील ढकललाय हलक्या हाताने. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. जिंकण्यासाठी आणखी 10 धावांची गरज आहे. पुढचा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. नो बॉलवर 4 धावा. ओम साळवी संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 1 2 3 4 चौकार पाहायला मिळालेत या इनिंग मध्ये, तो ओम साळवी. आणखीन 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव पूर्ण देखील केली आहे. म्हणजे शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज माघारी परतले गौरव आणि त्यांची विकेट देखील आली आहे. निलेश हरमळकर आले आहेत नवीन बॅटर. कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 18 आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. 18 बॉल मध्ये 4 धावांची गरज. आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन राहुल मालिशवाले देखील या ठिकाणी आलेत. ओ क्या बात आहे. ही सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून ती सगळी क्षणचित्र टिपली जात आहेत. प्रेक्षक काय काय करतायत ते सर्व कॅमेऱ्यामध्ये टिपलं गेलं गेलंय.
अवघ्या 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि बॅटिंग पॉवर प्ले देखील स्वीकारलाय फलंदाजी करत असलेल्या संघाने. हा उद्या सायंकाळी ठीक 7 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल आणि हा चौकार आलाय ओम साळवी यांच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकलाय सागर ढोले यांचा संघ. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सागर ढोले देखील खुश झाले आहेत. या संपूर्ण स्पर्धेतील महागडा खेळाडू आणि याच महागड्या खेळाडूने आजच्या पहिल्या रजनीमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दिलाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील वन अँड ओनली ओम साळवी ठरला या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 5 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर 1 विकेट देखील त्यांनी पटकावला